मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका गायक मित्र महेश भैर. आणि आज आपल्या मोबाईलचा दुसरा दिवस शनिवार म्हणजे शनिदेवाचं दर्शन झालंच पाहिजे. तर आम्ही आमच्या काकांसोबत गेलो शनी मंदिरावर. करोळेगावाच्या अगोदर स्थित आहे शनी मंदिर. तिथे जाताच आम्हाला नातेवाईक भेटले. नातेवाईकांची भेट घेऊन आम्ही पुढे लगेचच शनिदेवाचं दर्शन सुरुवात केलेलं आहे. देवाला प्रार्थना करून देवाची प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घालता घालता 5 प्रदक्षिणा घेऊन पुढे आम्ही संकटमोचन हनुमान मंदिरात जाऊन हनुमंतरायाचं दर्शन घेतलेलं. हनुमंतरायाचं पठण केलेलं आहे मंत्रांचं. आणि पुन्हा लगेच हनुमान चालिसाचं पठण केलेलं आहे. त्यानंतर आमच्या भावाने आम्हाला तिलक केलं. त्यानंतर आपण पाहू शकता 3 देवी क्या बात आहे या ठिकाणी तपास बसलेल्या आहेत. मस्त असा नजारा. आणि नाना बोलतात वडापाव तर झालाच पाहिजे. आमच्या मावशीचा चुलीवरचा वडापाव नक्कीच तुम्ही ट्राय करा. नानाने मस्तपैकी असा वडापावावर ताव मारला. आणि बाहेर निघताच नानांचे नातेवाईक भेटले. ते ऐकत नाही, बोलते कलिंगड घेऊनच जा. कलिंगड घेऊन जसं आम्ही निघालो तसं आमच्या गाडीत बसलो आणि लगेच पुढे भाजी बघितली. ताजी भाजी शेतावरची घेऊन आम्ही आमच्या घराला चाललो आहेत. नक्कीच मंडळी, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.